नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आशा करते तुम्ही सगळे खूप सुखात असाल. तर नवीन वर्ष सुरू झालं आणि मी माझ्या मैत्रिणीला विचारलं, चला एक छान नवीन ठिकाण शोधून काढावं जे आपल्या म्हणजे तळेगाव दाभाडेच्या अगदी जवळ असेल. कारण की मला कंटाळा आला होता पिंपरी चिंचवडला पण जायचा आणि पुण्याला पण जायचा. तेव्हा तिने मला सजेस्ट केलं अधिक फाईन डाईनचं, जे तळेगाव चाकण रोडला खडुमरे या गावी आहे. तर बघूया मला इथलं जेवण आवडलं का. चला. अधिक फाईन डाईन हे अगदी मेन रोडला आहे, तळेगाव चाकण हायवेला. आणि इथे बोर्ड लावलेलाच आहे, त्याच्यामुळे तुम्हाला लगेच लक्षात येईल. परत इथे खूप मोठी पार्किंग स्पेस आहे, 4 व्हीलरसाठी सुद्धा आणि 2 व्हीलर सुद्धा. या जागेचं वैशिष्ट्य म्हणजे इथलं सुपर्ब मॅनेजमेंट आणि स्वच्छता. बरं, आपल्या नॉर्मल व्हेज थाळीसोबतच अजून काही व्हरायटी पण आहे इथे, जशी डाएट थाळी आहे, स्मॉल थाळी आहे आणि हो, कॉर्पोरेटसाठी पण स्पेशल पार्सल थाळी सुद्धा आहे. जेवणाची सुरुवात मस्त सलाड आणि सूपनी झाली. याच बरोबर सायडर्स मध्ये पण बरीच व्हरायटी होती, जसं काय ठेचा, लोणचं, शेंगदाण्याची चटणी, साधी चटणी, गूळ. आणि सुरुवात झाली पिझ्झानी, पापड आणि मस्त साबुदाणा वडा. तर जेवणात पण बरीच व्हरायटी होती. पनीरची भाजी होती, भेंडीची भाजी होती, राजमाची भाजी होती आणि बाकी तर तुम्ही आता बघायलाच अजून काय काय होतं ते. मस्त आम्हाला गरम गरम फुलक्यांचा आस्वाद घेता आला. त्याचबरोबर होतं थालीपीठ आणि अनएक्सपेक्टेडली पुरणपोळी, माझी फेवरेट. वा वा, ती तुपाची धार, दिल खुश हो गया. तर अशी आहे आमची थाळी. आणि हो, मी सांगायचं विसरले, छान कढी पण होती आणि मस्त बासुंदी सुद्धा. हे सगळं जेवण बघूनच माझं पोट अगदी भरलं होतं. अरे चा, गुलाबजाम राहिलं की सांगायचं, तर गुलाबजाम सुद्धा होतं. भातात पण होते 2 व्हरायटी, एक साधा भात आणि मस्त खिचडी. आम्हाला त्यांनी यानंतर मलाई कुल्फी सुद्धा ऑफर केली होती, म्हणजे होतीच थाळीमध्ये, जी आम्ही डिक्लाइन केली कारण की माझा तर खूप घसा बसला होता. तर जेवणानंतर अशी माझी अवस्था झाली होती, इतकं फुल, बापरे. पण जेवण उत्कृष्ट होतं. तर असा होता आमचा एक्सपिरियन्स अधिक फाईन डाईनचा. मी तर नक्की या ठिकाणी जाणार आहे, तसं पण अगदी माझ्या घराच्या जवळ आहे. तुम्ही जाल का या ठिकाणी? नक्की मला कमेंट्समध्ये कळवा. आणि हो, लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.